कदाचित् तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्बः किमासीत् गहनं गभीरम् विश्वाच्या आधी सत्य नव्हते, असत्य ही नव्हते, अंतराळ ही नव्हते, आकाश ही नव्हते. लपले काय होते, कोणी काय दडवले होते. त्यावेळी तर अटळ जल ही तरी कुठे होते. कोण करता, करता आहे की अकर्ता. उंच आकाशी राहणारा, नेहमी विश्व प्रमुख असणारा. त्यालाच खरे माहित असते की माहित नसते. कोण काय जाणे, काय जाणे, काय जाणे, काय जाणे. वनित्या होते राक्षस ते, राक्षसाचे म्हणते वन आंधळे. वनित्या होते राक्षस ते, राक्षसाचे म्हणते वन आंधळे. राक्षसाचे म्हणते वन आंधळे, म्हणून ते युद्ध अनिवार्य. मग राम लखन केवळ ते योद्धा, राम लखन केवळ ते योद्धा. अगणित मारतो राक्षसा, अगणित ताणुनी धनुष पळविले. अगणित ताणुनी धनुष पळविले. ऋषीमुनींना हो अभय मिळे, जंगलामध्ये घुमते वेदगान. ऋषीमुनींना हो अभय मिळे, जंगलामध्ये घुमते वेदगान. जंगलामध्ये घुमते वेदगान, जंगलामध्ये घुमते वेदगान. राक्षस सभ्यतेमध्ये पण नगर आणि बाग बगीच्यांची वर्णनं आहेत, पण शेतीची नाहीत. ते अजूनही रानटीच होते. रावणाचं ब्राह्मण असणं ह्याचा कदाचित असा अर्थ असेल की त्याचे पिता ब्राह्मण असावेत, ज्याला जंगली लोकांनी त्यांचा सरदार बनवला. रावणाचं विद्वान असणं ह्या गोष्टीचं प्रतीक आहे की राक्षसांचं आर्यकरण सुरू झालं होतं. राक्षसांसोबत संघर्ष अनिवार्य होता. युद्धात मोठ्या संख्येनं राक्षस मारले गेलेत आणि वनप्रदेशात आश्रमवासियांची जीवनशैली स्थापित झाली. अशा तऱ्हेचे अनेक किस्से रामायणात मिळतात. त्याच्यातलीच एक घटना आहे शूर्पणखा राक्षसिणीची, जिचे नाक आणि कान लक्ष्मणाने कापले. त्या दोन तपस्व्यांचा इतका साहस की त्यांनी माझ्या बहिणीला स्वतः अपमानित केलं. तुझी पूर्ण बुद्धी भ्रष्ट होत आहे भाऊ. आज तुझं स्वतःच्या कर्तव्याकडे पण लक्ष नाहीये. आता तू शासन करण्यास योग्य नाही मुळीच. खरंच पूर्वी तू वीर आणि महापराक्रमी योद्धा होताय खरंय, आणि आता बघ केवळ एक आत्मसंतुष्ट आळशी व्यक्ती बनलायस तू. एका शासकाचं आपली जनता आणि राज्याच्या प्रती काय कर्तव्य असतं हे विसरलायस पूर्ण. शूर्पणखा माझ्या बहिणी, मला तुझा हा क्रोध समजतोय, किंतु या टोमण्याना मुळीच अर्थ नाहीये. काय लंकेची प्रजा सुखी आणि संपन्न नाहीये?
काय कुणास अत्याचाराचा सामना करावा लागलाय? काय कोणाच्या पिढेवर तात्काळ लक्ष दिलं गेलं नाहीये? तुझे मग टोमणे का म्हणून की मी एका शासकाची कर्तव्य विसरून गेलोय? तू आणि तुझी राज परिषद केवळ एक मूर्खांचा जमाव बनलाय सध्या भाऊ. एका शासकाचं मुळात या बाबतीत लक्ष पाहिजेच असायला की त्याच्या राज्यामध्ये काय बरं वाईट होत आहे. दुसरं त्याच्याकडे असे गुप्तहेर आणि हुशार माणसं पाहिजेच असायला जे त्याला प्रतिपळ सूचना देत राहतील. तरी तुला मुळे याची आवश्यकताच नाहीये. तू फक्त इथे निश्चिंत बसलायस. शिवाय विसरलायस तू की लंकेपासून दूर बाहेर पण तुझी प्रजा राहते जी तुझ्याकडनं आपल्या रक्षणाची आशा आणि अपेक्षा करते. आमच्या राज्यामध्ये कोण असं आहे ज्याचं आम्ही रक्षण केलं नसावं? अहो, अंजलस्थान मध्ये काय होतंय जाणतोस तू? तपस्वी मुनी अयोध्येच्या राजकुमारांनी काय प्रलय माजवला आहे. आमच्या राक्षसांना साधं जगणंही कठीण झालंय. बिचारे इच्छेनुसार भ्रमणही नाही करू शकत. रामासोबत मुनींनी त्या आपल्या भूमीवर अधिकार जमवला आहे. जागे जागेवर आश्रम बनवले आहेत आणि आपले राक्षस त्यांना अडवण्यामध्ये असमर्थ आहेत. हे दोन्ही तपस्वी योद्धे त्या आश्रमाचे रक्षक बनून बसलेत. मग आपले राक्षस असाई आणि निर्बल बनून गेलेत. शिवाय काय हे पण जाणतोस तू की तुझ्या 14 सहस्त्र राक्षसांना मारून पण टाकलाय. दुसरा तुझा भाऊ खर जो तुझ्यासाठी तिथे पूर्वी शासन करायचा, आपल्या सेनापती दुष्यंत सकट मृत्यूच्या जबड्यामध्ये पाठवलं पण त्याला. आज समस्त जलस्थान रामाच्या अधीन होऊन गेलंय. जाणतोस तू? चिंता नको बहिणी, सर्वांना त्या दंड अवश्य मिळेल. केव्हा? तुझे सर्वजण मारले जातील लोक तेव्हा? दिसत नाही त्यांनी माझी काय दुर्दशा केली ती. माझे कान आणि माझं नाक कापलाय त्यांनी. बघ माझं इतकं सुंदर रूप पण किती कुरूप केलंय. हे मला सरळ आव्हान आहे. अपमान केलाय मूर्खाने त्या माझा. तुझ्या नाकासोबत कान छाटल्याने खूपच त्यांनी मला पण अपमानित केलं आहे. क्रूरता आहे ही. म्हणून त्यांना मूल्य चुकवावं लागेल. कसं मला सांग. मी सुद्धा करीन तोच व्यवहार जे दुष्टांनी माझ्या बहिणीला केलाय. मी सीतेचं हरण करणार नाही. तिला लंकेमध्ये ठेवीन बंदिनी बनवून इथे. भास यांच्या प्रतिमा नाटकाच्या 5व्या अंकातलं हे दृश्य आहे. मैथिली, तुझं तप कसं चाललंय? आर्यपुत्र, तुमचा विजय असो. जर तुझ्या धर्मकर्मामध्ये बाधा नसेल पडणार तर मग बसायचं. जशी तुमची आज्ञा. तुमच्या मुखाची शोभा विझत चालली आहे स्वामी. ह्याने वाटत तर आहे असं बहुतेक तुमच्या हृदयामध्ये कुठलं तरी दुःख आहे. चिंतेचं कारण काय आहे स्वामी? उद्या पूज्य पिताश्रींचं वार्षिक श्राद्ध आहे मैथिली. पितृगणांना इच्छा होत असते की श्राद्ध हे विधिविधानांनी पूर्ण केलं जावं. ह्याच विचाराने मी दुःखी आहे की हे कार्य इथे पूर्ण कसं करू शकणार मी. पण खरं म्हणजे माझी वर्तमान परिस्थिती पिता समजतील. पण यासाठीच जे म्हणून चढवीन मी, पिता संतुष्ट होतील. तरी पण विचार करतो की हे कार्य काय राम आणि रामाच्या पित्याच्या अनुरूप नाही व्हायला पाहिजे. भरत पण राजकीय थाटात श्राद्ध करतीलच. तुम्ही तुमच्या स्थितीला अनुरूप फळ आणि जलाने श्राद्ध करा ना. पूज्य पिता पण हेच अधिक प्रिय मानतील. मैथिली, जेव्हा पिता मला स्वतःच्या हातांनी पिंडावर फुलं वाहताना बघतील तेव्हा आठवण येईल त्यांनाही आपल्या वनवासाची. मग पित्याला त्या जगामध्ये पण रडू कोसळेल. मीच तो अजितेंद्र. मी संन्यासी रूप घेतलंय दगा द्यायला दुष्ट रघुनंदनास. घृणा खूप आहे मला दुष्टाची. त्या मारलं म्हणून खरं दूषण याना.
स्वर आणि पदाने अशुद्ध, आहुती धारेसारखा मी सुंदर जनकपुत्री सीतेस वनातनं हरण करण्याच्या इच्छेने जातोय. मी एका अतिथीसारखा व्यवहार करेन. हे आलं रामाच्या आश्रमाचं द्वार. मी अतिथी आहे. अतिथींचं स्वागत आहे. हे तर कोणी महात्मा आहेत. भगवन प्रणाम. कल्याण असो. ह्या आसनावर विराजमान व्हावं. हा बघा, स्वतःच मला आज्ञा देत आहे. मैथिली, जा भगवंतांचे चरण धुण्यासाठी जल आण. राहू द्या. ही पृथ्वीच्या स्त्रियांमध्ये एकटीच पतिव्रता अरुंधती समान आहे, जिच्या पतीच्या रूपामध्ये स्त्रिया तुमचं गुणगान करतात. आण लवकर, मीच चरण धुनी. हो ठीक आहे. नाही, जेव्हा सावलीस मनाई केलीये मी, तेव्हा मग तिच्या शरीरास अनुमती नाही देणार मी. मधुर वचनच एका अतिथीच्या सत्कारासाठी खूप आहे. माझा सत्कार पूर्ण झालाय. कृपया बसा ना. मी बघा आता ब्राह्मणासारखा व्यवहार करणार. श्रीमान, मी कश्यप गोत्राचा आहे. मी वेदाच्या समस्त शाखांबद्दल मनुस्मृती, माहेश्वर रचित योगशास्त्र, बृहस्पती रचित अर्थशास्त्र, मेघातिथीचं न्यायशास्त्र, शिवाय प्राचेत्स्यांच्या श्राद्धकल्प पद्धतीचं अध्ययन केलंय. काय सांगितलं तुम्ही प्रभू? श्राद्धकल्प पद्धत? दुसऱ्या सर्व शास्त्र पद्धती सोडून तुम्ही केवळ श्राद्धकल्पाच्या विषयामध्येच उत्सुकता प्रकट केली. काय बरं झालंय? भगवन, माझे पिता नाही आहेत. याचसाठी मग आता हेच शास्त्र माझ्यासाठी उचित आहे. संकोच नाही करायचा. विचारा जे विचारायचे ते. प्रभू, पिंडदानाच्या समयी कुठल्या अशा वस्तूने मी पितरांना संतुष्ट करू शकतो? वत्सा, जी वस्तू श्रद्धेने दिली जाते बस तेच श्राद्ध आहे. मग वस्तू जी अश्रद्धेने दिली जाते प्रभू, पितर मग अस्वीकार करतात तिचा. याचसाठी मी तुम्हाला विशेष वस्तू विषयामध्ये विचारतोय. मग ऐका, मनुष्यांसाठी ज्या वस्तू बोलल्या गेलेल्या आहेत बघा त्या ह्या. वनस्पतींमध्ये दरभागपुष, औषधांमध्ये तीळ, शाकांमध्ये डाळी, माशांमध्ये महाशफर, पक्ष्यांमध्ये बगळा आणि पशूंमध्ये गाय, गेंडा किंवा नंतर काय? याचा अर्थ आहे दुसरी कुठली वस्तू पण आहे? आहे, किंतु बघा ती बळाने पण मिळवता येते तशी. मग मी ती मिळवायची इच्छा बाळगतो प्रभू. मिळवण्यासाठी माझ्याजवळ 2 साधनं आहेत. जर तपस्या असफल होत आहे मग धनुष्य आहे, पण मग धनुष्यही असफल ठरलं मग तपस्या आहेच. पण ते हिमालयावरच राहतात. असं? पुढे सांगा ना. ती स्वर्णपाठीची मृग असतात. हिमालयाच्या 7व्या शिखरावर राहतात. शिवाच्या शिशातनं आलेलं गंगेचं पाणी पितात. ही करतात संतुष्ट पितरांना पुत्रांना जन्म देण्याचं ते पूर्ण फळ प्राप्त करत असतात. मग म्हातारपण सोडून तेजस्वी होत स्वर्गामध्ये जातात. ते देवांसारखेच स्वर्गामध्ये राहतात. विमानांमधनं प्रवास करतात. शिवाय जन्म आणि मरणरूपी बंधनांमधून मुक्त होत असतात. प्रभू, ती हिमालयावरच राहतात ना? खरंय का हो? मग ऐका भगवन, हिमालय एक म्हणजे स्वतःच संपूर्ण मृगांना त्या माझ्यासमोर आणणार हे तर नक्की. किंवा माझ्या बाणांनी चाळण होऊन तो पण क्रौंच पर्वतासारखा दुर्भाग्य प्राप्त करेल. ह्याचा गर्व असहनीय आहे. कौशल्यानंदन, हिमालय तुम्हास बघा इथेच सन्मान देत आहे. बघा तिथे स्वर्णपाठीचा मृग. भगवन, हा म्हणजे तुमचा प्रताप आहे. भाग्यशाली आहेत माझे स्वामी. नाही मैथिली, नाही. जर हे मृग आपोआपच इथं आलं आहे मग हे पिताश्रींचं भाग्य आहे.
मृग श्राद्धामध्ये अर्पण करण्यास योग्य आहे. जा, लक्ष्मणास म्हणावं पकडून आण त्याला. स्वामी, पण त्यांना तुम्ही तीर्थयात्रेतनं परतणाऱ्या कुलपतींच्या स्वागतास पाठवलंय. असं? तर मग मीच जातो. भगवान. परंतु तोपर्यंत मी काय करू? भगवंतांची सेवा करतो मैथिली. कोण हो तुम्ही? काय तू मला नाही ओळखत? मी इंद्रादी देवांस सुद्धा आणि राक्षसांच्या समूहास पण युद्धामध्ये पराजित केला आहे. हे दिसताच की माझ्या बहिणीला कुरूप बनवलं गेलेलं आहे. हे ऐकून की माझ्या दोन्ही भावांची हत्या केली गेलीये. मी माझ्या जाळ्याने तुझ्या बलशाली रामास फसवलंय. आता मी हरण करणार नि तुला जाईन घेऊन. मृगनयनी, मी रावण आहे, रावण. माझ्या स्वामी, मला वाचवा हो. ऐक, माझे पराक्रम तू ऐक. इंद्रास करून पराजित कुबेरास भयभीत केला आहे. चंद्रमास खेचून मी धरणीवर आणला आहे. सूर्यपुत्र यमाचं मानमर्दन केलंय मी. माझी शिष छाट छाटत बळ अजय मिळवलंय मी. स्वर्गाचा पण मी धिक्कार करतो, कारण फक्त बसतात भयभीत देव तिथे. धन्य आहे ही पृथ्वी, जिच्यावर निवास करते अशी सुंदर सीता. लक्ष्मण, माझं रक्षण करा हो स्वामी. रामास बोलाव की बोलाव लक्ष्मणास तू, की स्वर्गामध्ये बसलेल्या राजा दशरथास सुद्धा ह्या अशा पुरुषांसाठी घातलेली तुझी मृदू साध माझं मुळीच बिघडवणार नाही. काही मृगांच्या पाडसाना सिंह घाबरत नाही कधीच सीते. मला वाचवा हो माझ्या स्वामी. मृगनयनी हा विलाप का पण? आता तू मलाच आपला पती मान. राम आपलं सगळं बळ, शिवाय देवदलाची सहाय्यता मिळवून पण माझ्याशी युद्ध नाही करू शकत. मी तुला शाप देते रावणा. धन्य तू पतिव्रता, तुझं हे तेज. अरे मी आकाशामध्ये तीक्ष्ण गतीने उडते समयी सूर्याच्या धगधगत्या किरणांनी जळलो नाही तो का मग तुझ्या या थोड्याशा शब्दांनी मी तुला शाप देते रावणा, याने जाईन जळू. माझं रक्षण करा हो लक्ष्मणा. हे जलस्थानामध्ये राहणाऱ्या तपस्वीनो तुम्ही ऐका हो. दशानन बलपूर्वक सीतेचं हरण करीत तिला नेत आहे. जर रामाचं मुळात क्षत्रिय धर्मावर थोडं पण प्रेम आहे, तो स्वतःच्या बळाचं प्रदर्शन करेल. मला वाचवा हो स्वामी. हे काय गिधराज जटायू आपल्या भयानक चोचीसकट आपल्या परांमुळे तुफान करीत वनातील वृक्षांना उन्मळून पाडत माझ्याच दिशेने बघत बघत येत आहे. अरे जा, मी बघ माझ्या तलवारीने पंख तुझे कापतो आणि झालेल्या जखमांमधून वाहणाऱ्या तुझ्या रक्तामध्ये तुझं शरीर खूप चांगलं भिजवून तुला यमलोकी पोहोचवतो. रावणा, तू कसला अधम नीच आहे, भ्रष्ट करीत परनारीस. जी माता आहे, बहीण आहे, रक्षणाची जी आहे अधिकारी. हा धर्म नाही, हा अधर्म. का नरकाची यात्रा करतोस तू? जोपर्यंत जटायू हा जीवित आहे, सीतेला नाही नेऊ शकत तू. रे चुप म्हाताऱ्या लटपट्या. तू चोच आणि पंख तुझे सांभाळ. काय मरायचं तितक्या वेळा तुला जितका आहे बाकी पंखांमध्ये बळ, तर घे मर तू. उद्या मरायचं ते आज, आताच तू मर. रावणाच्या हातून मरून सरळ पुण्यलोकी तू जा. मारीच असुरचा वध करुनी श्रीरामचंद्र आले कुटिया. मारीच असुरचा वध करुनी श्रीरामचंद्र आले कुटिया. मैथिली, मन रे सीतेची चिंता, ती चिंता तर होते रे दुखिता. चिंता तर होते रे मैथिली. व्यापला कुटीत सन्नाटा. ए मैथिली, व्यापला कुटीत सन्नाटा. दुःख दाटले मनी रामाच्या. दुःख दाटले मनी रामाच्या.
सीते! दिसते सगळे काही ती नाही एक केवळ सीता डोळा सीते! दिसते सगळे काही ती नाही एक केवळ सीता ती नाही एक केवळ सीता ती नाही एक केवळ सीता काय पळवून नेलंय कोणी सीतेला? काय हरण केलंय कोणी माझ्या सीतेचं? काय विसरली ती पथ जंगलामध्ये? की गिळून टाकलंय कोणी जंगली राक्षसाने? की फुलं तोडण्याचा वेडेपणा तिला घेऊन गेलाय दूर? की गेली ती सरितेचं जल आणण्यास आणि येईल परतून आत्ताच याच क्षणी ती? सीते, तू कुठे आहेस सीते? कुठे आहेस सीते? सीते! हे तरु कदम, इतका स्नेह दिला होता सीतेने तुला. तुझी फुलं ती दररोज तोडायची वेडी होती. काय तू लपवून ठेवलंयस तिला? नाही पाहिलंस तिला तू? ती गेली कुठे ते? हे बिल्व वृक्षा, ती कुठे कोमल अंगाची यौवन धारिणी बिल्व रूप मस्त स्त्री? हे तिलक वृक्षा, तूच सांगू रे शकतोस ती कुठे गेली? तुझ्याशी होता तिला विशेष स्नेह. हे मदोन्मत्त अशोका, तू शोक भावापासून मुक्त, मी शोक व्यस्त. मला अशोक कर, नाव परमसार्थक कर रे तुझं. तुझ्यासारखंच मला बनव सीते. जंगल शोधले सीते! पर्वत शोधले पण सीतेचा पत्ता ना मिळता. घाबरले मन किती हासोसेना त्या डोळ्यामध्ये अश्रू झळकता. डोळ्यामध्ये अश्रू झळकता. डोळ्यामध्ये अश्रू झळकता. मी पापी आहे लक्ष्मण, मी पापी आहे. जगातला सर्वात मोठा पातक होती माझ्या साथीच ती. तेव्हा मला असह्य पण सहन करता यायचं. पण ती गेली, लुप्त होऊन गेली. असं दिसतं मी दुष्काळी निस्तेज निष्पर्ण वृक्ष, शुष्क वाळका. म्हणून जाळीत आहे मला वणवा एक. मला भस्म व्हायचंय लक्ष्मणा, मला भस्म व्हावं हे लागणारच आहे. मला भस्म व्हावं हे लागणारच लक्ष्मण. नाही आर्य, असं काय आहे? दुःख त्यागाने धीर धरा, उत्साह जागा करा. शोधूया त्यांना, साहस मात्र राखायचं. आर्य, साहस ज्यांच्या साथी तेच शोक तापाच्या अंधारामध्ये चालवत आलेत यशाचे विषय.
वाल्मिकी रामायणात केवळ तोच राक्षस समाज नाहीये ज्याला राम त्याच्या स्वजनांच्या हितासाठी नष्ट करू इच्छितोय. याच्या व्यतिरिक्त वानर समाज पण आहे, जो वैदिक समाजाचाच एक भाग होता. वानरांनी मैत्री तर रामाशी केली, पण त्यांचं राहणीमान राक्षसांशी मिळतं जुळतं होतं. रामायणातले वानर पाषाणकालीन मनुष्यांसारखे दिसतात. कंदमुळं खातात, मदिरा पितात. त्यांची शस्त्र ही आदिकालीन आहेत. दगड, गदा, मुदगर वगैरे, इथपर्यंत की लढाईत दात, नख आणि ठोशांचा पण वापर व्हायचा. वानरांचं ऐक्य हे सर्वथा शांतिपूर्ण नव्हतं. वानर सरदार वाली आणि त्याचा भाऊ सुग्रीवाच्या लढाईत रामाला सुग्रीवाचा पक्ष घ्यावा लागला. हे न्याय युद्ध नाही, विश्वासघात आहे राजन. तुम्ही त्या युद्धात हस्तक्षेप केलाय ज्यात तुमचा नव्हता संबंध काही. युद्धामध्ये माझा सामना नाही केला. वृक्षाच्या मागनं तुम्ही माझ्यावर वार केला. तुम्ही हे घोर पाप केलंय राजन. पाप? कसलं पाप? तुझ्याशी युद्ध करायचा प्रश्नच कुठे येतो? मी क्षत्रिय आहे. शिकारीचा मला पूर्ण अधिकार आहे. तू माझ्यासाठी एक सावज मात्र आहेस आणि मी माझ्या सावजाला इच्छा असेल तसा मारू शकतो. एक वानर असून तुला माझ्याकडून आणखी काय हवंय? विनाकारण शिकार नाही केली जात राजन. माझं मांस तुम्ही खाऊ शकत नाही. माझ्या कारणाने तुमच्या जीवनास कुठलं भय पण नाही उत्पन्न होत. मला मारण्याचं कुठलंही न्याय उचित कारण नाहीये तुमच्याजवळ राजन. मृत्यूशय्येवर पण अभद्रता करीत आहेस. वानर, आपल्या पापांसाठी क्षमा माग. काय तू आपल्या छोट्या भावास सख्या धनाचं वाटप करण्याच्या बदल्यात त्याला अन्यापूर नगरीच्या नव्हे राज्याच्या बाहेर नव्हता काढलास? आपल्या वासनेच्या पूर्तीसाठी काय तू त्याच्या पत्नीवर अधिकार नाही गाजवलास? काय ही सर्व पाप नाहीयेत? सुग्रीव विश्वासघातकी होता राजन. त्याने माझी सत्ता उखडून फेकायचा प्रयत्न केला होता, म्हणून त्याला आमची रीत आणि विधानाच्या अनुकूल दंड दिला गेला राजन. नाही, ही भूमी आमची आहे. इथला दर पर्वत, दर झरा इक्ष्वाकू वंशाचा आहे. इथल्या दर जीवास पण आमच्या विधानाचं पालन करावं लागेल. तू अपराधी आहेस म्हणून तुला उचित दंड दिला गेला आहे. नाही राजन, आम्ही स्वतंत्र आहोत. आम्ही तुमच्यापेक्षा भिन्न आहोत. आम्ही सदैव तुमच्यापेक्षा वेगळे राहिलो आहोत. मला दंड देण्याचा तुम्हाला मुळीच अधिकार नाहीये राजन. अधिकार आहे. मी अयोध्येचे राजा श्री भरतांचा प्रतिनिधी आहे. त्यांच्या सत्तेचं मी हर संभव रक्षण करणार. वानर दलते करी गठबंधन सुग्रीव हो गादी मिळवादी. वानर दलते करी गठबंधन सुग्रीव हो गादी मिळवादी. सुग्रीव हो गादी मिळवादी. हनुमान वीर सेवक रे, हनुमान वीर सेवक रे. मग सोन्याची लंका जळवाती, सोन्याची लंका जळवाती, सोन्याची लंका जळवाती.
घनघोर समर छेडले महान रक्तवाहे जलधारे समान. घनघोर समर छेडले महान रक्तवाहे जलधारे समान. बाणावर बाण चालविती रावण डोकी कापली जाती. बाणावर बाण चालविती रावण डोकी कापली जाती. नवे डोके उगवून ते येता रावण सज्ज तो युद्धाला. मग क्रोध रामाला आला धनुवर रोखे 31 बाणा. कानाजवळ धनु खेचले आणि बाणाला त्या सोडले. कानाजवळ धनु खेचले आणि बाणाला त्या सोडले. वज्रागत भेदे रावणा पडे रावण ही त्या भूमीला. रावण राहू शकला न उभा धरतीमय झाली ती काया. मद गर्वाचा रे गड तुटला घट पापाचा फुटणी गेला. मद गर्वाचा रे गड तुटला घट पापाचा फुटणी गेला. घनघोर समर छेडले महान छेडले महान छेडले महान. काय रावण मृत्यू पावला का? तो हलडलत नाहीये. कदाचित मेला असेल की मग मरायचं ढोंग करीत आहे. या राक्षसांवर विश्वास ठेवता येत नाही भाऊ. लक्ष्मण, आता माझं म्हणणं ऐक बघू. रावण एक मोठा भक्त खरा, किंतु शापाच्या कारणामुळे त्याचा जन्म राक्षस रूपामध्ये झाला. त्याची मुळीच उपेक्षा नको करूस. आपला जन्म अवश्य राजवंशामध्ये झालाय, पण आपल्याला आपल्या महान पूर्वजांकडून राजनीतीची कला शिकायचा अवसर नाही मिळाला. 14 वर्षांमध्ये आपलं जंगलांमध्ये वानर अस्वलांसोबत भटकणं चाललंय. अयोध्येस परत गेल्यावर राज्याचा भार मला सोपवला जाईल, पण मी एका राजाची कर्तव्य सुद्धा नाही जाणत. मी हे पण नाही जाणत की एका राजासाठी उचित काय आहे, अनुचित काय आहे. कोण देणार याचं शिक्षण मला? मी भविष्याच्या विचाराने भयभीत झालोय. रावण आपल्या राज्याचं शासन करता करता परिपक्व होऊन गेलाय, म्हणून प्रजा त्याचा आदर करते. हो, सत्य आहे, त्याने आपल्या राक्षस प्रकृतीच्या कारणाने बरीचशी दुष्कर्म अवश्य केली आहेत, पण राजनीतीच्या संबंधांमध्ये रावणाचा विचार जाणणं आपल्यासाठी चांगलं होईल. वेदांमध्ये सांगितलंय, अमूल्य रत्न उकिरड्यामध्ये पण पडू नसेल, पण उचलण्यामध्ये ते वाईट नाही काही. जशी तुमची आज्ञा आर्य. हे लंकाधिराज, मला तुमच्याजवळ श्रीरामाने परामर्शासोबत मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी पाठवलंय. राजन, मला उत्तर द्या. काही लाभ नाही भाऊ. तो तर माझं म्हणणं पण नाही ऐकत. तू महाराजांशी आदरपूर्वक बोलून पाहिलंयस? हो, मी तसंच केलं. तू उभा कुठे होतास, चरणांशी की अन्य ठिकाणी? डोळ्यासमोर, कानांजवळ, म्हणजे त्याला माझं ऐकू जावं. हीच तुझी चूक आहे लक्ष्मणा. तुला उभं पायाजवळ राहणं गरजेचं आहे, म्हणजे तसा जसा एक शिष्य गुरूंसमोर असतो सदा. परंतु भाऊ,
तो माझा गुरु नाहीये. लक्ष्मणा, ज्ञानाचा तिरस्कार नको करूस. ज्ञान सदा पवित्र मानायचं. आपण दोघं जाऊ त्यांच्या चरणांशी. महाराज, महाराज, आम्हाला राज्य शासनाबद्दल मार्गदर्शन द्यावं. मी भलं तुम्हाला काय मार्गदर्शन देऊ शकतो. माझी बुद्धी तर स्वयंभ्रमित आणि अंधकारामध्ये बुडाली आहे. उचित आणि अनुचित मधला भेद जाणण्यास असमर्थ आहे. हे रघुकुल स्वामी, मी भलं तुम्हास पण काय शिक्षण देऊ शकतो. महाराज, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, अनुभवी पण आहात. एक समर्थ शासक राहिलात तुम्ही. मला उचित अनुचित शिवाय शासन करण्याच्या संबंधांमध्ये तुमचे विचार जाणायचे. हे राम, माझ्या जीवनाचा अंत फार निकट आहे. बोलणं पण आता मला कठीण आहे. म्हणून मी थोडंफार तुम्हा सांगतो, ते ऐकावं. हे रघुराज, कुठलं पण कार्य म्हणजे जे दया, प्रेम शिवाय परोपकाराच्या भावनेने केलं जात असतं, बघा निश्चित ते चांगलं होत असतं. किंतु सत्कर्मांना आपल्याकडनं सदैव स्थगित केलं जात असतं. जर तुमची कुठलं सत्कर्म करायची इच्छा आहे तेव्हा उशीर नाही करायचा, पण तुरंत करायचं ते. नाहीतर मग ते तुम्हाला पूर्ण करण्यामध्ये कठीण होत असतं. एखादं चांगलं काम टाळाल तुम्ही, पण मग ते केव्हाच पूर्ण नाही होणार. उचित आहे तुमचं. आणि दुष्कर्मांच्या बाबतीमध्ये पण मी तुम्हास बऱ्याचशा बाबी सांगू शकतो. मी जीवनामध्ये दुष्कर्मच फक्त केलीत, म्हणून आज माझे सर्व पुत्र पौत्र मेलेत ह्या युद्धात. क्रोध, घमेंड, घृणा यांच्यातनंच दुष्कर्मांचा जन्म होत आलाय. एखाद्या क्षणाच्या आवेशामध्ये येत आपण दुष्कर्म करण्यासाठी उतावीळ होत असतो. जेव्हा शूर्पणखा ओरडत रडत फार रागावून माझ्याजवळ आली, तेव्हा सर्वप्रथम माझ्या मनामध्ये हाच विचार घोळला की सीतेचं हरण करायचं आणि ह्या अपमानाचा बदला घ्यावा. थोडा पण थांबलो नाही विचार केला थोडाही. किंतु पण जितक्या शीघ्रतेने होऊ शकलं हे कार्य मी पूर्ण केलं. आता जशी हे रघुवंशीयांचे स्वामी, आता जशी दुष्कर्मांची प्रवृत्ती होत आली की ती कर्म किंचाळत आपली पूर्तता होण्याची मागणी करत असतात. किंतु बुद्धिमान व्यक्ती तोच जो क्रोध, घृणा शिवाय घमेंडीने प्रेरित होत कार्य करण्यामध्ये स्वतःला अडवत असतो. उचित अनुचितच्या बाबतीमध्ये माझं हेच ज्ञान आहे. हे राम, या ज्ञानाचा तुम्ही सदुपयोग करा. दुसरं, माझ्या अपराधांना पण क्षमा करा.
पौराणिक कथा आणि वीर कथांमधून मिळणारे सर्व धडे थोडेसे असे आहेत. सत्याकडे पाठ न फिरवणं, मरेपर्यंत अगदी वचन पाळायचं, वीरता, भलेपणा आणि सामाजिक सुखासाठी त्याग. यांमध्ये सत्य आणि कल्पना अशा गुंतून गेलेल्या आहेत की त्यांना निराळे नाही करता येणार. म्हणून हे संमिश्रण एका काल्पनिक इतिहासाचा चेहरा घेत असतं, ज्यावरून आपल्याला हे नसेल समजत की खरी वस्तुस्थिती काय असेल. तरी यापेक्षाही जास्त महत्त्वाचं समजतं यातनं की सामान्य लोकांनी कशा तऱ्हेने आपल्या इतिहासाची उजळणी केली, आपल्या वीर पूर्वजांच्या कर्तृत्वाच्या बाबतीमध्ये लोकांचे काय विचार होते, शिवाय काय आदर्श असावेत त्यांचे. यासाठीच हे सत्य असो की असत्य, हे सामान्यांच्या जीवनाचा एक हिस्सा बनत असत. रोजच्या जीवनातील उबग शिवाय निरस्तेमधून वर येण्यासाठी लोकांना मदत केली जाते, सत्य आणि परिश्रमाची दिशा दाखवली जाते. मग ते आदर्श खूप दूर असोत किंवा तेथे पोचणं खूप कठीण. हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्यगर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारेनी जीवसृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान ज्याने केले हो धारण, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. ज्या तत्वामुळे तेजोमय हे अंबर, पृथ्वी हिरवीगार आणि स्थापित सुंदर. रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीच्या कारण निर्मित करून रण, वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून. जागून राहिले होते जे प्राण बनून, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.